दुसऱ्या बाजूने बघतो रुपेश मोरे. हॅलो हॅलो माईक चेंज. हॅलो चला क्षेत्रसिंग लावून घ्या लगेच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडीशी घाई करा. लक्षात घ्या 3 ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. तर विजय संघाच्या संघनायकाला विनंती आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 3 ओव्हर नंतर लगेच चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. सामन्याला सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज. पहिल्या चेंडूवर फलंदाजाच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. बघा पहिल्या चेंडूवरती घडाघडी प्रहार झालेला. पहिल्या चेंडूला इथे फेकून दिला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता तिकडे चेंडू हरवलाय. बघा तिकडे कॅन्टीन मध्ये चेंडू जाईल. कड्यामध्ये चेंडू पडेल. तिकडे जरा लक्ष द्या. चेंडू वडा. बघा महिला बचत गट यांच्या विद्यमानाने तिकडे आपण पाहतो कॅन्टीन सुरू केलेलं आहे. वाटते स्नेहा वल्वी अध्यक्ष आहेत. यावेळेस बघा पुढे सरसाव करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय दीपेश मेघवाले. कुठली चुकी करत नाहीये. फलंदाज बाद निलेश बांद्रे. बॅक टू द डगआउट. बघा पहिल्या चेंडूवरती घडाघडी प्रहार झाला. मात्र त्यानंतर कमबॅक पुनरागमन केलाय रुपेश मोरे या गोलंदाजाने. 3 ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. लगेच आपल्या संघनायकांच्या टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे. नव्याने बॅट्समन इन झालाय शैलेश भगत. अबलेस बघा आल्या चेंडूला सरळला टोलावलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता शैलेश भगत आणि तिकडनं सुरुवात केली या मॅच मध्ये देखील
पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. एक तेरी तो एक मेरी असं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश बंद्रेने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली आणि तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार ठोकलाय रुपेश मोरे. फुलटॉस चेंडू हेमंत आलाय आणि काय घडलंय. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. बघा एक तेरी एक मेरी संधी होती, मात्र हेमंत लोखंडे आणि झेल सोडलाय. सहज सोपा झेल इथे कठीण झालाय आणि अडचणी वाढल्यात, कारण धावफलक देखील वेगाने वाढलाय. ते म्हणजे 16 धावा, 16 रन्स. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे, कारण हा चेंडू जर आपण बघितला तर शॉर्ट ऑफ लेंथ होती. अखुट्टपदा चेंडू, मात्र चेंडूने एवढी उचली घेतली की सरळ डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. सरळ दीपेश मोरेच्या हातामध्ये. 1 फॉर द ओव्हर. पहिला बाउन्सर इथे घोषित केलाय, दुसऱ्याला तर विलंबित केला जाईल. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस होता, कारण ज्या प्रकारे चेंडू डीप होत होता खाली, चांगल्या प्रकारे हा फटका खेळू शकला नव्हता. एक सिंगल धाव आलेली आहे, मात्र धावसंख्या खूप चांगली आपण पाहतो धावफलकावरती. 18 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. अवेलेस आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. षटकाची समाप्ती. षटक संपलाय. पहिला षटकामध्ये आपण पाहतो धावा आल्या ते म्हणजे 19 रन्स. 19 धावा या धावफलकावरती. रुपेश मोरेचं हे षटक थोडस महागडं ठरताना आपण बघितलं. चला पाणी पाठवायचं लगेच. चला पाणी. पाणी पाठवलं. पाण्यासोबत एक कान मंत्र देखील असेल. पाहूया. सध्या तरी आपण पाहतो जयेंद्र वाघे स्ट्रगल करतोय. खूप चांगला बॅट्समन आहे, मात्र स्ट्रगल देखील करतोय या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील स्ट्रगल करताना बघितला, या मॅच मध्ये देखील तो स्ट्रगल करतोय. मात्र कधी कमबॅक करेल हे सांगता येणार नाहीये. कुठल्या क्षणी आपलं विध्वंसक रूप धारण करेल हे सांगता येणार नाहीये. जयेंद्र वाघे. एकोणीस धावा धावफलकावरती. रवी ढवळेचा पहिला चेंडू वेगवान आहे, मात्र दिशा ही खराब. एक्स्ट्रा रन धावफलक 20 या धावसंख्येवरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपलेच बघा, खूप चांगला फटका, ताकदवर शॉट आहे. काय टायमिंग साधलाय आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावां करता बिग हिट षटकार. 6 धावा आलात आणि या 6 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावसंख्येवरती. चोरकस मारण्याचा प्रयत्न अवेलेस कमबॅक होताना दिसतोय. चेंडूचा टप्पा थोडासा हा पुढे ठेवला होता. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जयेंद्र वाघे याचा. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा पुन्हा एकदा चोरकस मारण्याचा प्रयत्न.
इथे कनेक्शन काही झालेलं नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक होताना दिसतोय रवी ढवळे याच्याकडनं. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेत. निर्धाव चेंडू आल्यानंतर शैलेश भगत काहीतरी कानमंत्र देत असताना जयेंद्र वाघे या फलंदाजाला. उसली येणारा चेंडू आहे. पंचांनी नक्कीच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा होतोय. पहिला बाउन्सर इथे आताला गेला. अतिरिक्त उसली एक्स्ट्रा रन. अवलेसमेंट टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. खाली क्षेत्र आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने आपण पाहतोय. धावफलक पुढे सरसावत असताना 29 धावसंख्येवरती 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटा चेंडू. पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. नो बॉल. पंच कसला चेंडू नो आहे? बिबार. यस, थँक्यू. बघा फेटचा चेंडू होता, मात्र फायदा काही उचलता आलेला नाही आहे. हा चेंडू तो निर्धाव. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला, कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत, लक्षात घ्या. 3 षटक संपल्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल, लक्षात घ्यायचा आहे. कॅप्टन जर आले नाही तर आम्ही चिठ्ठ्या उडून घेऊ, लक्षात घ्या. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा चेंडू खर्च केले जातात, एक्स्ट्रा चेंडू टाकले जातात. आतापर्यंत 4 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत आणि आपण पाहतोय 9 चेंडूंचा ही षटक आपण पाहतोय आतापर्यंत. कदाचित 10वा चेंडू आपण पाहतोय. हा 10वा चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताला. 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, फक्त एक सिंगल. या सिंगलने धावफलक 32 धावसंख्येवरती 32 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपेश येतोय. दीपेश मोरे बघा, एक भरभक्कम शरीर यष्टीचा खेळाडू आहे, मात्र खूप चांगली बॉलिंग तो करतोय. बघा, पहिला चेंडू मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. दीपेश मेघवाले चेंडूच्या खाली. दीपेश मेघवाले खूप चांगली कामगिरी करतोय. हा दुसरा झेल पकडलाय या मॅच मध्ये. मला वाटतं गावडी स्पोर्ट्स पोमनची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरची ट्रॉफी फटकावली होती दीपेश मेघवाले या खेळाडूने. आणि तोच दीपेश मेघवाले आपण पाहतोय खूप चांगला झेल इथे पकडतोय. धावफलक 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात.
नव्याने फलंदाज सोहन येतोय, सोहन दलवी. बघा आज आपल्याला कुणाल मडके दिसत नाहीये, मात्र त्याची कमी भरून काढले ती म्हणजे दीपेश मोरे. आणि बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, मात्र बघा काय फटका केलाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरलेला आहे. एका गुडघ्यावरती बसून हा फटका केला गेला आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जो गॅप होता तो गॅप शोधलाय आणि 4 धावा मिळवल्यात सोहन दलवी या फलंदाजाने. दीपेश आपल्या षटकावरील तिसरा चेंडू घेऊन जातोय सोहन दलवीसाठी. बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, अपील झाली होती, मात्र अपील पंचांनी फेटाळून लावलंय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळालाय, कुठेतरी इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर असावा हेच दर्शवलं पंचांनी आणि ही अपील फेटाळून लावली. धावफलक 1 ने पुढे सरसावला गेलाय. 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा चेंडू हाताळलाय. काय चेंडू हाताळल्यात, खूप चांगली बॉलिंग. बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय दीपेश मोरे. 4 चेंडू त्याने हाताळलेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. त्यावेळेस बघा खोटा चेंडू शॉर्ट पुल केलाय. पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल देखील झालाय. शैलेशच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. शेवटचा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेलाय. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 44 धावा धावफलकावरती लागले जात आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा शेवटच्या चेंडूवरती बॅट चालकाचा एज लागलाय आणि विकेट ही डाऊन झालेली आहे आणि आपण पाहतो 44 धावा 45 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. जिंकण्यासाठी 15च्या सरासरीने 45 धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा. 2 चिट्ट्या उचलल्या जातील. चला काय वास काय नाव आहे? विजयत्री संघ. बघा विजयत्री संघ. विजेत्री संघाला बाय मिळालेली नाहीये, लक्षात घ्या. तर इथे बाय मिळालेली आहे ती म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि विजय संघ असा मॅच असेल तर अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. तर विजय संघ आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा असा मॅच होईल. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. मुझको तो दिखता है इसमें कोई सनम
अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने। ख्वाब देखा इसकी आंखों में हमने, इसकी मूंछों में बलाते देखी है शान सबने, पर इन्हीं मूंछों के पीछे देखी मुस्कान हमने। शेरों की अगर रफ्तार हो सकी रहती है उस पे सबकी नजर, सो जाए जब सर गोद में रख कर इसकी थकन तशवीर को हो खबर, अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने। चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 45 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 15ची सरासरी राखायची आहे. सलामीची जोडी रुपेश मोरे, अनिकेत भोमटे. पहिला चेंडू शॉर्ट पुल पॉवरफुल होईल का? खूप चांगलं शतरक्षण इथे पाहायला मिळालंय. नक्कीच खूप चांगलं शतरक्षण इथे पाहायला मिळालं. पंच 2 मिनिटं. नक्कीच खूप चांगलं शतरक्षण इथे झालेलं आहे. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेफली हा फटका इथे थांबवलेला आहे. निवृत्ती आणि बघा दुसऱ्या चेंडूवरती अनिकेत याला देखील बाद केलेला आहे. फलंदाज बाद होतोय. रुपेशाला संधी मिळाली त्यानंतर अनिकेत याला मात्र संधी मिळत नाही आहे. सरळ त्याला इथे डगआउटच्या आशेला पाठवला गेलाय. फलंदाज बाद. पहिला गडी बाद झालाय 1 या धावसंख्येवरती. निलेश बंद्रे आपण पाहतोय पहिल्या षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसरा चेंडू खेळण्यासाठी नव्याने आलेला बॅटर दीपेश मेघवाले. हा प्रकार कट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क आणि या वेगवान चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी सुगंध सोडत हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे.
निर्धाव चेंडूची सांगता. प्रति षटकामागे 15 धावा बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्यासाठी. बघा हा प्रकार शाळाम पूल केलाय. पॉवरफुल होईल का, कारण चेंडू उंची घेतली, लांबी घेतलेली नाहीये आणि आणखीन एक विकेट डाऊन झालाय. अवलेस आपण पाहतोय आयुष वाघे याने हा झेल पकडलाय. या अगोदर निवृत्ती याच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. पापडी संघाच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा क्षेत्ररक्षण, त्यांनी फॉरमॅटमध्ये खूप चांगली कामगिरी, 100% एफर्ट्स दिले जात आहेत. मेहनत इथे आपण पाहायला मिळतंय आणि मेहनत जर असेल तर नक्कीच त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. सध्या तरी जी पकड आहे ती पकड मजबूत होताना दिसतंय पीर बाबा पापडी या संघाची. चला नवनाथ घ्यायला आपण तो पडदा सोडायचा आहे. नवनाथ पडदा सोडा, पडदा, कारण पडद्याच्या त्या बाजूने चेंडू गेला तरच डिक्लेअरच्या धावा आहेत. या बाजू राहिला तर धावा पलून पूर्ण करायच्या आहेत. उचली घेणारा चेंडू आहे. पंचाने दर्शवलाय की 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर तुम्ही हाताळलाय, दुसरा आला तर दंडित केलं जाईल. एक्स्ट्राने धावफलक 2 या धावसंख्येवरती. बघा फक्त हलक्याने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव येईल. या सिंगल धावेने धावफलक तर आणखी एक चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय. तर षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात, म्हणजे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. 42 बनवायचे असतील हा मॅच जिंकण्यासाठी. एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा या टीमला आपण पाहतो रवी डवले आणि रुपेश मोरे हे 2 फलंदाज आहेत, बी हिटर आहेत आणि या 2 फलंदाजांना नक्कीच इथे संधी घ्यावी लागेल आणि मोठे फटके हे मारावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू बघा मारायचं होतं. स्क्वेअर लेगला चेंडू गेला थर्ड बॅनला. तिकडे एक छोटा क्षेत्ररक्षक आपण बघितला. यस पंचान कोणी इशारा दे की रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. 9 चेंडूसाठी फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आपण जाऊया लगेच तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचा इशारा काय असेल? कमरेच्या वरती चेंडू जर असेल तर नो घोषित केला जाईल. कमरेच्या खाली असेल तर फेअर डिलिव्हरी असेल. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. मात्र पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. या 2 धावा धावफलक. चला फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी जो पंचांचा निर्णय तो अंतिम इथे ठेवला जातोय. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन. बघा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. पहिला बाउन्सर इथे हाताळला गेला, कारण ज्या प्रकारे खांद्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. परफ्यूम डिलिव्हरी आपण बघितली. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला शैलेश करणं, थोडीशी चूक होताना आपण बघितली. 1 धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न जर कदाचित झाला असता तर दुसरी धाव देखील मिळाली असती. इथे नक्कीच बघितलं हा चेंडू पडलाय कुठे, खेळपट्टीच्या बाहेर की खेळपट्टीच्या आत.
चला पंच काही रिव्ह्यू घेतलाय का? वाईट साडी हा चेंडू वाईट आहे की फेअर आहे? पंचांनी रिव्ह्यू घेतलाय वाईट बॉल साठी. पंच तुमचा निर्णय काय? फेअर डिलिव्हरी आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही, कारण ऑनफिल्ड पंचांचा देखील निर्णय हा फार महत्त्वाचा असतो. कारण पंचांनी आपण फेअर डिलिव्हरी दिलाय, मात्र पंचांनी रिव्ह्यू देखील घेतलाय की हा चेंडू फेअर आहे की वाईड आहे. तर फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं की चेंडूने ज्या प्रकारे वळण घेतलंय, चेंडू पहिल्यांदा वळण घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तर राहिला नाहीये, मात्र निघून गेला वळण घेऊन. कुठेतरी या फिरकीची जादू इथे पाहायला मिळते. सोहन दलवीकडनं आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल इथे हाताला गेला. धावफलक फक्त 5 धावा, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 39 धावींची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि त्याच्यामध्ये सक्सेस देखील झालाय. रुपेश बोरे नावाचा हा ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात अजूनही जिंकण्यासाठी. 33 धाव्यांची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका मारावाच लागेल आणि आला देखील टायमिंग शॉट. चेंडू सीमारेषा पार. हा तो धमाकेदार षटकार. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा, म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि धावा भरवायच्या असतील अजूनही 27. 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. 6 चेंडू 27 धावा. पहिला दिवस जर आपण बघितला 6 चेंडू 23 धाव्यांची गरज होती. पहिल्या 4 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता. देवेंद्र ठाकरे याने 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते. इथे आपण जर बघितलं तर 6 चेंडू आणि 27 धावींची गरज आहे. होऊ शकतात, मात्र मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. आपण बघितलं होतं की देवेंद्र ठाकरे याने सलग 4 षटकार ठोकले होते आणि 23 धावा पूर्ण केल्या होत्या. इथे 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिले 2 चेंडू सांगून जातील की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. आयुष वाघे येतोय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. पहिला चेंडू हा ट्रॅकर. बघा बॅट अगोदरच फिरली. बॅट अँड बॉल संपर्क जर झाला असता कदाचित एखादा मोठा फटका येऊ शकला असता, मात्र चेंडू तो निर्धाव. आता 5 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. इकडे मोठे फटके येणे फार गरजेचं आहे. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. हा ट्रॅकर बघा, कडक शॉट आहे, चाबूक शॉट आहे आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर बॉडी लाईनच्या बाहेर. वाढ शॉट. भरपूर ताकद झोकली होती.
षटकार आला. आता 21 धावींची गरज आहे. 21 चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4. अवलेज बघा ऑन साईडला फटका केला गेला. 1 धाव. या चेंडूवरती 3 किंवा 4 धावा येणं फार गरजेचं होतं, मात्र फक्त एक सिंगल धाव आलाय. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. खूप टपाचा चेंडू कनेक्शन झालेलं नाही आहे आणि आता सामना जर आपण बघितला तर पापडी संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. बस बघा बॅटचा पुन्हा एकदा एज लागलाय. चेंडू यष्टांच्या मागे. बघा तिकडे क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण करतोय. बघा कमी वयाचा क्षेत्ररक्षक असला, कमी वयाचा खेळाडू असला तरी खूप चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून ही सातत्याने आपण बघितलंय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पापडी संघ विजयापासून 1 पाऊल दूर. रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलाय तो म्हणजे पीर बाबा पापडी या संघाने. हाय लक एकविरा स्पोर्ट्स वाकी. द नेक्स्ट मॅच पीर बाबा पापडी.